आणि यानंतरची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये महाज्योतीच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। पीएचडीच्या फेलोशिपसाठी ओबीसी प्रवर्गातून महाज्योतीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 2.5 वर्षानंतरही फेलोशिप शिष्यवृत्ती मिळाली नाहीये। त्यामुळे पीएचडीच्या 5 वर्षातील 2.5 वर्ष संपल्यानंतर शिष्यवृत्ती न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। आम्ही पीएचडीला एनरोल करतो, त्याच्या आधी आम्हाला नेट सेट पेट द्यावा लागते। तिन्ही एग्जाम पास होऊन आम्ही समोर पीएचडीला एनरोल करतो। नोंदणी दिनांकापासून ते 5 वर्षासमोर आम्हाला पीएचडीसाठी फेलोशिप अदा केली जाते। 2 वर्ष जीआरएफ आणि 3 वर्ष एसआरएफ। नोंदणी केलेल्या दिनांकापासून लगातार आम्ही 2.5 वर्ष झालं फेलोशिपसाठी आंदोलन करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी। माझं रजिस्ट्रेशन 2022 आहे, फेब्रुवारी 2022 आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही अविरत तो संघर्ष करतोय आणि ती आम्हाला फेलोशिप मिळालेली नाही। तर आता सरकार आम्हाला प्रश्न विचारतंय की तुम्ही नोंदणी दिनांकापासूनच का म्हणता? आधीच्या बॅच ज्या आहेत आमच्या अगोदरच्या म्हणजे 2019ची 20ची जी बॅच आहे तर त्यांना आम्ही डेट ऑफ अवॉर्ड पासून दिली, म्हणजे जेव्हा यांनी कागदपत्र पडताळणी केली त्याच्यानंतर। परंतु त्यांची परिस्थिती अशी होती की ती फॉर्म भरल्यानंतर 3 महिन्यात त्यांची कागदपत्र पडताळणी झाली आणि लगेच फेलोशिप अदा झाली, त्यामुळे त्यांना ते परवडलं होतं। पण आम्ही लगातार 2.5 वर्ष कुठल्याही एकही रुपयाची मदत न मिळता काटकसरीने पीएचडी करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।